Hello everyone, I am Assistant Professor Yasvi Shejale from Agricultural Engineering Department. In last session we learned about gully classification. This session we will start with gully control measures. Okay. आता गली कशामुळे डेव्हलप होते किंवा त्याचे क्लासिफिकेशन कोणते आहेत किंवा गली म्हणजे काय हे आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलेलं आहे बरोबर. आता या ज्या गलीज आहेत तर त्याचं कंट्रोल करण्यासाठी काही सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मेजर्स आहेत किंवा स्ट्रक्चर्स आहेत तर ते कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्याचे बेसिकली दोन टाईप्स पडतात, एक तर टेम्पररी गली कंट्रोल मेजर्स आणि दुसरं म्हणजे परमनंट चेक डॅम और गली कंट्रोल मेजर्स. ओके. आता टेम्पररी जे गली कंट्रोल मेजर्स आहेत तर याच्या नावावरून लक्षात आलं असेल की हे टेम्पररी आहेत. ओके, म्हणजे हार्डली 1 to 2 इयर्स किंवा 3-4 त्याच्या मेंटेनन्सवरती डिपेंड आहे. ओके. आणि जे परमनंट चेक डॅम्स असतात किंवा गली कंट्रोल मेजर्स असतात तर ते त्यांची लाईफस्पॅनसुद्धा जास्त असते ॲज कम्पेअर टू द टेम्पररी गली कंट्रोल मेजर्स. ओके. आता टेम्पररी गली कंट्रोल मेजरमध्ये बेसिकली दोन टाईप्स पडतात, एक म्हणजे ब्रशवूड डॅम्स. ओके, हा एक प्रकारचं पारंपरिक प्रकारचे एक हे डॅम्स आहेत. त्यानंतर सेमी परमनंट डॅम्स, त्याच्यामध्ये अजून 3 टाईपचे डॅम्स आहेत आणि ब्रशवूड डॅममध्ये 2 टाईपचे डॅम्स आहेत. ओके. आणि लास्ट दॅट इज परमनंट चेक डॅम्स, त्याच्यामध्ये 3 बेसिक टाईप्स आहेत. सो फर्स्ट दॅट इज ड्रॉप स्पिलवे, ड्रॉप इनलेट स्पिलवे अँड च्यूट स्पिलवे. ओके. नाव what is mean by check dam? Okay, the structure which are constructed to check the velocity of the flowing water in the gully known as check dams. Okay, म्हणजे असे स्ट्रक्चर्स आहेत की जे वेलॉसिटी कंट्रोल करतात एखाद्या वाहणाऱ्या पाण्याची किंवा त्या फ्लोची, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, चेक डॅम्स. आता ब्रशवूड डॅम्स म्हणजे काय, तर ब्रशवूड डॅम्समध्ये जे काही झाडांच्या ज्या फांद्या असतील तर त्यांचा वापर केला जातो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे की ब्रशवूड डॅम्स. ओके. ब्रशवूड चेक डॅम्स मेड अप ऑफ पोस्ट अँड ब्रशेस आर प्लेस्ड अक्रॉस द गली. ओके, म्हणजे त्याचे काही जे पोस्ट असतील किंवा जे ब्रशेस आहेत तर त्याचा वापर करून या प्रकारचे डॅम्स तयार केले जातात. आणि हे जे डॅम्स आहेत आर इझी टू कन्स्ट्रक्ट अँड चीप. ओके, इझिली आपण बनवू शकतो आणि इझिली अवेलेबल होतात म्हणून हे चीपसुद्धा आहेत. त्यानंतर फर्स्ट टाईप आहे ब्रशवूड डॅममध्ये, तो म्हणजे सिंगल रो ब्रशवूड डॅम. ओके, वाचल्यानंतरच लक्षात येतं की जे ब्रशवूड आहे त्याची एक सिंगल रो आहे म्हणून या डॅमला काय नाव पडलेलं आहे तर सिंगल रो ब्रशवूड डॅम. ओके. नाव दिस डॅम कन्सिस्ट ऑफ सिंगल रो ऑफ पोस्ट विच constructed across the channel or gully with brushwood material. ओके, जसं की आता हे आहे सिंगल रो ब्रशवूड डॅम. तर याच्यामध्ये एक सिंगल रो असते, जे पोस्ट असतील लाकडाचे जे गोलाकार उभे जे ओंडके असतात किंवा त्याला त्या टाईपमध्ये कन्वर्ट केलेलं असतं. ओके. आणि मग हे असे बरोबर त्याच्या जो फ्लो आहे त्याच्या विरुद्ध दिशेला गली बेडमध्ये हे लावले जातात. ओके. आणि ते हलू नयेत की त्यासाठी फांद्यांचा वापर केला जातो. या ज्या ब्लॅक लाईन्स आहेत तर त्या फांद्या आहेत किंवा जे झावळ्या असतील झाडांच्या तर त्यांचा वापर केला जातो. ओके. आता द ब्रशवूड इज केप्ट इन पोझिशन बाय टाईंग टू द पोस्ट. ओके, जे ब्रशवूड आहेत ते अशा ठिकाणी वापरलं जातं की जेणेकरून पोस्ट जे आहेत वेगवेगळे तर त्यांना बांधून ठेवण्यासाठी ब्रशवूडचा वापर केला जातो. ओके. नाव गली शुड बी स्लोप्ड टू 1:1 अँड गली बेड एक्सकॅव्हेटेड फॉर 15 सेंटीमीटर डेप्थ अलॉंग द एंटायर गली विड्थ. ओके. आता हा जो स्लोप आहे गलीचा तर तो साधारणतः 1:1 असावा लागतो. ओके, म्हणजे हा जो स्लोप आहे तो 1:1 असावा लागतो. आणि जी गली विड्थ आहे तर ती काय केली जाते की 15 सेंटीमीटरपर्यंत खाली अजून खड्डा खणला जातो. ओके, पूर्ण एक प्रकारची एक चर पाडली जाते जवळपास 15 सेंटीमीटर डीप इतकी आणि त्याच्यामध्ये हे पोस्ट ठेवले जातात. ओके. त्यानंतर in addition 15 centimeter excavation is also done into the bank to give the necessary notch. ओके. अजून काय केलं जातं, जे बँक्स आहेत त्याच्या तर इथे सुद्धा 15 सेंटीमीटर डीप असे एक चर खणली जाते जेणेकरून नॉच तयार होईल, जे काही पाणी वाहणार आहे तर ते याच्यावरून वाहेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे
Loose earth is also piled on the upstream side, giving the slope 1:1 to prevent the direct striking of the water on the dam. ओके, आता जे आपण स्ट्रक्चर जे बनवलेलं आहे सिंगल रो ब्रशवूड डॅमचं, तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं, जे अपस्ट्रीम साईड आहे म्हणजे जिथून पाण्याचा प्रवाह येणार आहे त्या साईडला काय केलं जातं, जी लूज माती आहे ती तिथे थोपवली जाते किंवा तिथे त्याचा एक थर दिला जातो. ओके, त्यानंतर आफ्टर एक्सकॅव्हेशन द वुडन पोस्ट ऑफ 10 सेंटीमीटर इन डायमीटर आर ड्रिवन इन अ लाईन अक्रॉस अ गली ॲट अ इंटरवल ऑफ 90 सेंटीमीटर अप टू द डेप्थ ऑफ 75 सेंटीमीटर इन गली बेड. ओके, आता याच्यामध्ये जे आपण वुडन पोस्ट जे वापरणार आहोत तर त्याची डायमीटर किती पाहिजे तर 10 सेंटीमीटर. ओके, याची जी डायमीटर आहे ही 10 सेंटीमीटर असायला हवी आणि 2 वुडन पोस्टमधलं अंतर हे 90 सेंटीमीटर इतकं असतं आणि याची जी खाली जी डेप्थ आहे ही साधारणतः 75 सेंटीमीटर इतकी असते. ओके, त्यानंतर फ्यू लाईन्स ऑफ पोस्ट आर अल्सो कन्स्ट्रक्टेड ॲट अ रेग्युलर इंटरवल ऑफ 90 to 120 सेंटीमीटर फ्रॉम द फर्स्ट लाईन. ओके, जर गरज असेल तर काय केलं जातं की जी फर्स्ट लाईन आहे तर त्याच्यापासून अजून एक लाईन इथे पोस्टची जनरेट केली जाते किंवा अजून एक लाईन तिथे बनवली जाते. ती साधारणतः जी पहिली लाईन आहे तिथून 90 to 120 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती असते. ठीक आहे, नेक्स्ट टाईप आहे डबल रो ब्रशवूड डॅम ॲडॉप्टेड फॉर 2 to 2.5 मीटर डीप अँड 6 मीटर वाईड गली. ओके, ज्या गलीची जी विड्थ आहे ती साधारणतः 6 मीटर असते आणि त्याची जी डेप्थ आहे ती 2 to 2.5 मीटर डीप असते. ओके, मग आता यामध्ये काय केलं जातं, फर्स्टली द ट्रेंच ऑफ 90 सेंटीमीटर वाईड अँड 30 सेंटीमीटर डीप इज डग अक्रॉस द गली. जी गली आहे तर त्याच्या अक्रॉस एक ट्रेंच खणली जाते की ज्याची जी रुंदी आहे ती साधारणतः 90 सेंटीमीटर इतकी असते आणि त्याची जी डेप्थ आहे ती 30 सेंटीमीटर असते. ओके, आणि साईड स्लोप सेम आहे 1:1 ट्रेंचसाठी. त्यानंतर आफ्टर दॅट वुडन पोस्ट ऑफ 15 सेंटीमीटर आर एम्बेडेड ॲट 180 सेंटीमीटर अपार्ट ॲट द डेप्थ ऑफ 75 सेंटीमीटर इन द बेड इन 2 rows अलॉंग द ट्रेंच. ओके, आता ही जी ट्रेंच आहे तर यामध्ये काय केलं जातं की 15 सेंटीमीटरचे पोस्ट आहेत इन डायमीटर. ओके, तर ते तिथे बसवले जातात. ओके, आणि 2 पोस्टमधलं जे अंतर आहे ते 180 सेंटीमीटर इतकं असतं आणि त्याची जी खोली आहे त्या ट्रेंच जेवढे ते आतमध्ये घुसवले जातात ते साधारणतः 75 सेंटीमीटर इतके असतात. ओके, आणि इथे फक्त फरक एवढाच आहे की इथे 2 लाईन्स असतात जे पोस्ट आहेत ते. ओके, नाव अनॉदर सेकंड लाईन ऑफ द stakes is also driven at about 150 to 180 centimeter lower. After that, 2 layers of brushwood material are laid along the flow of the water and are tied to the post and stakes with galvanized wire. ओके, आता याच्यानंतर जी दुसरी लाईन असते तर ती साधारणतः 150 to 180 सेंटीमीटर हाईटवरती म्हणजे खाली तेवढ्या खाली तिथे बसवली जाते. ओके, आणि या ज्या दोन्ही लाईन्स आहेत ब्रशवूड ज्या पोस्ट आहेत तर त्या ब्रशवूड जे आहे तर त्याने बांधल्या जातात. ओके, आणि त्याचबरोबर गॅल्वनाइज्ड वायरने सुद्धा त्यांना बांधून ठेवलं जातं. ओके, नाव द नेक्स्ट टाईप दॅट इज सेमी परमनंट स्ट्रक्चर्स. ओके, सेमी परमनंट स्ट्रक्चर्समध्ये 3 टाईप्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लूज रॉक फिल्ड डॅम. ओके, इट इज इझी टू कन्स्ट्रक्ट आणि ही जी डायग्रॅम आहे ही लूज रॉक फिल्ड डॅमची आहे. त्याच्यामध्ये दगडांचा वापर केलेला असतो, लूज दगडांचा. ओके, त्यानंतर सो प्रिफर्ड इन एरिया वेअर प्लेंटी ऑफ लूज रॉक्स आर अवेलेबल नियर द गली एरिया. ओके, हा जो डॅम आहे हा अशा ठिकाणी प्रिफर केला जातो की जिथे लूज रॉक्स जे आहेत ते जास्त प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यानंतर द वायर नेटिंग ऑफ 2 मीटर और मोर इन विड्थ इज लेड अक्रॉस द गली बेड अँड ओव्हर इट लूज रॉक्स आर पॅक्ड अप्रॉक्सिमेटली अप टू द हाफ ऑफ द विड्थ ऑफ द नेटिंग. ओके, तर यामध्ये जी नेट वापरलेली असते तर ती 2 मीटर वाईड इतकी असते. ओके, तर मग यामध्ये काय केलं जातं, याचा जो हाफ पोर्शन आहे एवढ्याच पोर्शनमध्ये जे दगड आहेत ते भरले जातात आणि त्याच्यावरती जो राहिलेला जो नेटिंगचा जो नेट
टॉपचा जो पोर्शन आहे तो त्याच्यावरती असा रॅप केला जातो. ओके. देन लार्ज स्टोन्स शुड बी लेड ॲट द बॉटम. जे मोठे दगड आहेत ते साधारणतः त्याच्या जो बॉटम किंवा तळ आहे तर तिथे ठेवले जातात. ओके. नाव द नेक्स्ट टाईप दॅट इज लॉग चेक डॅम. तर यामध्ये जे ओंडके आहेत तर त्यांचा वापर केला जातो, त्यालाच आपण लॉग्स असं म्हणतो, म्हणून याचं नाव काय पडलेलं आहे तर लॉग चेक डॅम्स. ओके. ॲडॉप्टेड इन दॅट एरियाज वेअर द टिंबर इज रेडायली अवेलेबल. जिथे लाकूड चांगल्या प्रकारचं जे लाकूड आहे जे शक्यतो कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जातं, जिथे अवेलेबल आहे अशा एरियामध्ये आपण हा डॅम कन्स्ट्रक्ट करू शकतो. इन दिस कन्स्ट्रक्शन लॉग्स आर यूज्ड इन्स्टेड ऑफ ब्रशवूड. ओके. Then the two rows of posts vertically driven across the gully bed extending up to the side above the flood level, and then logs are packed in between the two rows. ओके. म्हणजे यामध्ये फर्स्टली काय केलं जातं की जे पोस्ट आहेत त्याच्या 2 रोज ह्या ॲक्रॉस द विड्थ ऑफ गली बसवल्या जातात. ओके. आणि या 2 रोजच्या मध्ये जे लाकडांचे जे मोठे ओंडके आहेत ते आडवे बसवले जातात. ओके. आणि या सगळ्यांना एका प्रॉपर वायरने बांधून ठेवलं जातं. ओके. आणि जे वर्टिकल पोस्ट आहेत तर त्यांची जी हाईट आहे त्यांची जी डायमीटर आहे ती 10 सेंटीमीटर असते आणि हाईट ही 2 मीटर असते. ओके. नाव नेक्स्ट टाईप ऑफ द डॅम दॅट इज नेटिंग डॅम. ओके. दीज डॅम्स आर लोकेटेड ॲट द टॉप एंड ऑफ द गलीज and this dam consists of wooden posts which are driven into the gully bed to support a strip of wire netting and thus forms a low wall across the gully. ओके. आता यामध्ये काय केलं जातं, जे गलीचं जे टॉपचं जे एंड आहे म्हणजे जिथून ॲक्च्युअल गली स्टार्ट होते तर तिथे या प्रकारचे डॅम्स कन्स्ट्रक्ट केले जातात. तर तिथे फर्स्टली जे पोस्ट आहेत वुडन पोस्ट ते ट्रेंचमध्ये ॲक्रॉस द विड्थ बसवले जातात आणि त्यानंतर जे वायरची जी स्ट्रीप आहे तर ती त्याच्यावरती बसवली जाते आणि बांधलं जातं, जेणेकरून एक लो वॉल तिथे फॉर्म होईल. ओके. एक प्रकारचं बॅरियर तिथे तयार होईल. ओके. देन द हाईट ऑफ द डॅम इज केप्ट अबाउट 60 सेंटीमीटर अँड सो ऑन. कमीत कमी ह्याची जी हाईट आहे ती साधारणतः 60 सेंटीमीटर इतकी ठेवली जाते, त्याच्या पुढेही वाढवू शकतो. देन द लोअर एज ऑफ द नेटिंग बरीड इन टू द गली बेड. ओके. जे आपण नेट वापरणार आहोत तर त्याचं जे लोअर एंड आहे तर ते त्या जी गली बेड आहे तर त्याच्यामध्ये घुसवलं जातं. ओके. त्यानंतर द ब्रश और स्ट्रॉ ऑल्सो पाइल्ड लूजली टुवर्ड्स द अपस्ट्रीम साईड ऑफ द नेटिंग वॉल टू फॉर्म अ बॅरियर. ओके. आता त्यानंतर काय केलं जातं, जे स्ट्रॉज असतील वेगवेगळे आणि जे ब्रशवूड असेल, झावळ्या वगैरे असतील तर ते काय केलं जातं त्या डॅमच्या अपस्ट्रीम साईडला सपोर्ट देण्यासाठी किंवा बॅरियर फॉर्म करण्यासाठी तिथे बसवलं जातं. ओके. त्यानंतर लास्ट टाईप आहे तो म्हणजे परमनंट गली कंट्रोल स्ट्रक्चर्स. ओके. परमनंट सॉईल कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स आर बिल्डअप ऑफ मॅसोनरी. एक स्ट्रॉंग असं स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये दगडं किंवा विटा सिमेंट यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर रेनफोर्स्ड कॉन्क्रीट और अर्थ, देन युटिलायझिंग कॉन्क्रीट और स्टील पाईप स्पिलवे. ओके. या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर परमनंट स्ट्रक्चर्स आर जनरली यूज्ड इन मीडियम टू लार्ज गलीज विथ मीडियम टू लार्ज ड्रेनेज एरियाज अँड देर आर बेसिक 3 टाईप्स ऑफ परमनंट गलीज. ओके. परमनंट स्ट्रक्चर्स फॉर द गलीज. आता फर्स्ट आहे तो म्हणजे ड्रॉप स्पिलवे. दे आर इफिशियंट स्ट्रक्चर फॉर कंट्रोलिंग रिलेटिवली लो हेड्स नॉर्मली अप टू 3 मीटर. ओके. म्हणजे जिथून 3 मीटरवरून एवढं पाणी पडेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 3 मीटर तर तिथे जे स्ट्रक्चर आहे ते ड्रॉप स्पिलवे तिथे कन्स्ट्रक्ट केलं जातं. त्यानंतर च्यूड स्पिलवे जे आहेत दे आर इफिशियंट स्ट्रक्चर फॉर कंट्रोलिंग रिलेटिवली हाय हेड्स. जिथे हाय हेड्स आहेत जिथून 3 मीटरपेक्षाही जास्त जे वाहणारं जे पाणी आहे ते खाली पडतं तर तिथे च्यूड स्पिलवेज यूज केले जातात. त्यानंतर ड्रॉप इनलेट स्पिलवेज दे आर इफिशियंट स्ट्रक्चर्स फॉर कंट्रोलिंग रिलेटिवली हाय हेड्स युजली अबाव 3 मीटर. ओके. ड्रॉप इनलेट स्पिलवेसुद्धा 3 मीटरपेक्षा जास्त जिथे गरज आहे स्ट्रक्चरची तर तिथे ड्रॉप इनलेट स्पिलवेज कन्स्ट्रक्ट केले जातात. जिथे 3 मीटरपेक्षा जास्त वरून पडणारं जे पाणी आहे ते हाईट जास्त आहे अशा ठिकाणी. ओके.
आता याचे काही फोटोग्राफ्स आहेत. ही जी डायग्रॅम आहे किंवा हा जो फोटोग्राफ आहे तो च्यूट स्पिलवेचा आहे. ओके, इथून पाणी पडतं. ओके, त्यानंतर हा जो आहे हा इनलेट ड्रॉप स्पिलवे आहे. आता इनलेट ड्रॉप स्पिलवेमध्ये काय केलं जातं की जे अपस्ट्रीम साईडला येणारं जे पाणी आहे, जे एक्सिस वॉटर आहे, तर ते ह्या पाईप थ्रू डाऊनस्ट्रीम साईडला सोडलं जातं. ओके, त्यामुळे ओव्हरफ्लो कमी करता येतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ड्रॉप स्पिलवे. ड्रॉप स्पिलवेचं स्ट्रक्चर हे साधारणतः असं असतं. ही जी आहे ही हेडवॉल आहे, नंतर हे हेडवॉल एक्सटेन्शन, नंतर ह्या ज्या आहेत ह्या साईड वॉल्स आहेत, दिस इज ॲप्रॉन. ओके, त्यानंतर विंग वॉल आहेत. ओके, असे वेगवेगळे याचे कंपोनंट्स आहेत. टो वॉल असेल, त्यानंतर एंड सील्स आहेत आणि लॉन्जिट्यूडनल सील्स आहेत. ओके, आता याची एक डायग्रॅम आहे ही. ओके, आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला समजेल ही काय आहे, हेडवॉल. ओके, म्हणजे ॲक्च्युअल पाण्याचा जो फ्लो आहे हा इकडून येतो आणि नंतर हे पाणी जे ओव्हरफ्लो होतं ते ॲप्रॉनवरती पडतं. ओके, त्यानंतर ही जी आहे ही टो वॉल आहे, याच्यावरती एक छोटीशी वॉल असते, त्याला टो वॉल असं म्हणतात. नंतर ही जी आहे हे एंड सील्स आहेत. त्यानंतर या वॉलला विंग वॉल असं म्हणतात. त्यानंतर इकडे लॉन्जिट्यूडनल सील्स असतात. ओके, देन दिस इज द साईड वॉल, दिस इज द हेड वॉल एक्सटेन्शन, कट ऑफ वॉल एक्सेट्रा. ओके, सो इथे आपलं लेक्चर हे संपलेलं आहे. सो थँक्यू फॉर लिसनिंग.